नमस्कार मित्रांनो, फिल्म टॅबच्या या नवीन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. फिल्मी गप्पा या नवीन भागात आज आपण फिल्म विषयी गप्पा मारणार आहोत. आपल्या सोबत आहेत माझा जिवलग मित्र नितेश. नितेश एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याला वाचनाची आणि फिल्म विषयी बरीच आवड आहे. सो त्याच्याकडून आज आपण फिल्म विषयी काय सुरू आहे हे जाणून घेऊया आणि त्याने इतक्या कुठल्या मूव्हीज बघितलेल्या आहेत, त्याला कुठल्या मूव्हीज भविष्यात बघायच्या आहेत किंवा आजकालच्या फिल्म बद्दल त्याला काय वाटतं, आपण त्याचं एक मत जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार त्रिविक्रम. मला पॉडकास्टवर पहिल्या पॉडकास्टवर बोलवण्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. यू आर हा. ऑलवेज वेलकम. हा हा तर नितेश, जसं मी म्हटलं की आपण आज फिल्म विषयी गप्पा मारणार आहोत. अगदी आपल्या साध्याच गप्पा असतील या. बरोबर. आपण काय अगदी फिलॉसॉफिकल किंवा जगावेगळं काही बोलणार नाही आहोत. हो एक सामान्य आपली जी हे असते, जाणीव असते फिल्म बघताना, बरोबर. की आपल्याला एखाद्या फिल्म कडून काय हवंय, एंटरटेनमेंट हवंय. हम्म. आपण जी फिल्म बघतो तेव्हा आपल्याला बोर नाही झालं पाहिजे ही भावना असते, बरोबर? बरोबर. तर त्याविषयी आज आपण जरा बोलणार आहोत, जरा वेगळा टॉपिक. तर मला ठीक सांग आहे, की नक्कीच. मला सांगा की तुम्ही इतक्यात कुठली फिल्म बघितली? रिसेंटली मी मडगाव एक्सप्रेस बघितलेली. अच्छा. हो. तर कशी आणि वाटली तुम्हाला? जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा असं कळालं की ती फिल्म कुणाल खेमूने डिरेक्ट केलेली आहे. त्याचे निर्देशक कुणाल खेमू आहेत. तर मला पहिल्याच ट्रेलर मधून जी वाईब आली की हा एक स्लॅपस्टिक कॉमेडी मूव्ही असेल. आणि गेल्या काही वर्षात स्लॅपस्टिक कॉमेडी या कॅटेगरीमध्ये बरेच कमी मूव्हीज यायला लागले आहेत. प्रियदर्शन स्लॅपस्टिक कॉमेडीचे म्हणजे काय म्हणू शकतो याला, त्याचे किंग आहेत. त्यांचे जेवढ्या काही मूव्हीज आहेत ते सगळं स्लॅपस्टिक कॉमेडी या कॅटेगरीमध्ये येतात. तसंच हा मूव्ही होता मडगाव एक्सप्रेस. अगदी पहिल्या सीन पासूनच जे कॉमेडी आहे ती त्या मूव्हीमध्ये चालू होते. एक बेस बनतो, समोर स्केल होतं आणि मग कसा केऑस मधून कॉमेडी होते ते त्या मूव्हीमध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारे दर्शवलं जातं. ओके. मी थोडं तुम्हाला थांबवतो. तुम्ही आपल्या ऑडियन्सला जरा सांगू शकाल का की स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे काय? स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे काहीतरी सिच्युएशन क्रिएट करून त्याला थोडंसं एक्झॅजरेट करून कॉमेडी सीन तयार करणं. म्हणजे थोडा किओस तयार करणं किंवा एखाद्या कॅरेक्टरला थोडं नॉर्मल पेक्षा काहीतरी हटके दाखवून त्याच्यातून कॉमेडी तयार करणं. ते कॅरेक्टर कॅरिकेचर नसून, जसं डेव्हिड धवनचे मूव्ही असतात त्याच्यात कॅरिकेचर्स असतात. अच्छा. एक्झॅक्टली तसं नसून नॉर्मल माणसातूनच काही सीन किंवा सिच्युएशन मधून कॉमेडी तयार करतात. त्याला एक स्लॅपस्टिक कॉमेडी असं म्हणू. तुम्ही एखादं एक्झाम्पल छोटंसं देऊ शकाल तर खूप छान वाटेल. म्हणजे कॉमेडीचं स्लॅपस्टिक कॉमेडी. अच्छा. प्रियदर्शनची कुठली पण मूव्ही जर आपण पकडली तर ती स्लॅपस्टिक कॉमेडी मधूनच बनते. जसं हेराफेरीज पकडला आपण, त्यामधले प्रत्येक सीन असो, जसं शेवटचा सीन पकडून घ्या ज्यामध्ये एक किओस तयार होतो. ठीक आहे, काहीतरी किओस मधून कॉमेडी तयार होतं, त्याला स्लॅपस्टिक कॉमेडी असं आपण म्हणू शकतो. अच्छा. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकल्यावर कशा प्रकारचे हास्य मुद्दामून निर्माण केल्याने जात त्या सिच्युएशन मध्ये त्याला अडकलेलं बघून हास्य तयार होतात. करेक्ट. इव्हन अजून आपण जर मागे जाऊ तर चार्ली चॅपलिन च्या जेवढ्या काही मूव्हीज होत्या किंवा स्किट्स होते हे सगळे स्लॅपस्टिक कॉमेडी मध्येच होते. अच्छा. ज्यात डायलॉग काहीच नव्हते, पण तेच आजूबाजूला सराउंडिंग आणि ऍक्टिव्हिटी किंवा सिच्युएशन अशी क्रिएट व्हायची की त्यातून कॉमेडी व्हायची. अच्छा, आपण त्याला स्लॅपस्टिक हा प्रकार
म्हणतो. हा आणि खरं ठीक तर आहे. हे स्लॅपस्टिक प्रकारांमुळेच आजकाल मोस्टली हसू येते. म्हणजे आपल्याला ते एक्झॅक्टली. बघून नॅचरल वाटतं आणि त्या नॅचरलनेसमुळे ते हसू तयार होतं आपलं. हो. पण आपण डेव्हिड धवनच्या मूव्हीज, सरांच्या मूव्हीज जर बघू आपण, हा तर हा. त्यांची स्लॅपस्टिक कॉमेडी नव्हती. त्यांचे ओके. कॅरिकेचर्स होते. अच्छा. राजाबाबू झालं, राजाबाबूचा मित्र जो असतो, नंदू. नंदू, हा, तो हा. कॅरिकेचर, असे सगळ्या मूवी मध्ये त्यांचे कॅरिकेचर असतात. जसं पप्पू पेजर होते, सतीश कौशिक दिवाना अच्छा अच्छा. मस्तानामध्ये. हो हो दिवाना हो. मस्तामध्ये मध्येच गोविंदा होता, बुन्नू. बुन्नू. सगळे हो हो. कॅरिकेचर. हे अच्छा. कॅरिकेचर आहे कॉमेडी. त्यामधून पण कॉमेडी होते, पण ती जमली अच्छा. पाहिजे. हा 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 हा. आलं लक्षात, आलं लक्षात. हम्म. तुम्हाला एक सांगतो मी, आता आपला विषय निघालाच आहे. हम्म, हम्म. दिवाना मस्ताना मधलं बुन्नूचं जे कॅरेक्टर आहे हा हा. ते व्हॉट अबाउट बॉब या फिल्म वरून घेतलेलं आहे. अच्छा अच्छा. नाही, मला हा. कल्पना नाही त्याबद्दल, पण गोविंदाने फार चांगल्या प्रकारे त्याला हा. गोविंदाने कॅच गोविंद केलेलं आहे. सर तर महानच आहेत. म्हणजे इज अ लेजेंड ऑफ इट्स टाइम. येस येस येस. तर बिल मुरे तो आहे कॅरेक्टर प्ले केलेलं त्याने अच्छा. व्हॉट हा अबाउट बॉब मध्ये. हा. सो ही खूप छान माहिती सांगितली आम्हाला स्लॅपस्टिक बद्दल तुम्ही. हो हो. आता आपण पुढे कंटिन्यू करूया की तुम्हाला मडगाव एक्सप्रेस आणि हा बाकीचे जे कॉमेडी मूवीज आहे हा. ह्याच्याविषयी कम्पेअर केलं तर तुम्हाला काय जाणवतं की कशात कॉमेडी कमी आहे आणि कशात कॉमेडी जास्त आहे, किंवा एकंदर कॉमेडीचं जे प्रमाण आहे जे आजकालच्या फिल्म्स मध्ये आपण बघतो ते जरासं घटलेलं दिसतंय आपल्याला. करेक्ट. तर त्याचं काय रिझन वाटतंय तुम्हाला? मला वाटतं की कुठली पण मूवी असो, ती जेव्हा हम्म. पेपरवर जेव्हा चांगल्या प्रकारे लिहिल्या जात नाही, तेव्हा ती चांगल्या प्रकारे कन्व्हर्ट सुद्धा होत नाही. अच्छा. वा. मध्ये मी एका मूवी बद्दल माझं मत मांडलं होतं की ही मूवी सगळ्यात बेस्ट ऍक्शन थ्रिलर आहे. त्याबद्दल तुमचं काहीतरी वेगळं मत होतं, जॉन विक म्हणून. अच्छा. पण हा जॉन विक या मूवीला जरी घेतलं ना, तर हा काही 2 घंट्याची मूवी होती, चौथा पार्ट. तो सगळ्यात हा नाही, 2 घंटे 40 मिनिट. हा. पण 2 घंटे 40 मिनिटातले मी सांगतो तुम्हाला, 2 घंटे तरी ऍक्शन सीन्सच असते. हो हो हो. पण ते ऍक्शन सीन्स फार चांगल्या प्रकारे पेपरवर लिहिल्या गेलेल्या आहेत. ते अच्छा. चांगल्या प्रकारे पेपरवर लिहिल्या गेल्यामुळे ते चांगल्या प्रकारे कन्व्हर्ट सुद्धा झालेलं आहे, चांगल्या प्रकारे कोरिओग्राफ झालेले आहे. ओके. तर कुठली पण मूवी असो, ती चांगल्या प्रकारे जोपर्यंत पेपरवर लिहिल्या नाही जात, तोपर्यंत ती चांगल्या प्रकारे कन्व्हर्ट सुद्धा नाही होत. ओके. हा. प्रियदर्शनचं पुन्हा आता मी उदाहरण घेणार. त्यांची जोडी होती नीरज वोरासोबत. बरोबर आणि बरोबर. नीरज वोरा एक एक्सलंट स्क्रीन रायटर होते, येस. स्क्रीन प्ले रायटर होते, एक्सलंट होते. बरोबर. त्यामुळे त्यांची कॉमेडी एवढी उठून का होते, कारण की ती चांगल्या प्रकारे लिहिल्या गेली. अच्छा. म्हणून पेपरवर जोपर्यंत चांगल्या प्रकारे लिहिल्या नाही जात, तोपर्यंत कुठली मूवी चांगल्या प्रकारे कन्व्हर्ट सुद्धा नाही. आणि बाकी जे कॉमेडी मूवीज येतात त्या कमर्शियल मूवीज आहेत, आणि उगाच काहीतरी माकड चेष्टा करून त्यामधून कॉमेडी अशी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतो, पण तो काही हसवत नाही. जमत नाही. अच्छा. हा. म्हणजे ते ऍक्च्युअली ते लिहिलेच गेलेलं नसतं चांगल्या प्रकारे, त्यामुळे ते करेक्ट. एक्झिक्यूट पण चांगल्या प्रकारे तेवढं होत चांगल्या नाही प्रकारे होत नाही. आणि त्यामुळे आता ते फसून जातं. करेक्ट. नेटफ्लिक्सवर गन्स अँड गुलाब्स म्हणून पण एक सिरीज आलेली आहे, हा हा हा. राजकुमार रावची. अच्छा. राज अँड डिकेची. ओके. हा. राज अँड डिके हे तेच आहेत, ज्यांच्या मूवीज सगळ्यात पहिली मूवी 99 म्हणून आली होती. त्यात हो सायरस हो. बुचा, कुणाल खेमू होता, हा आणि बोमन इराणी पण होतं. बोमन इराणी पण होते त्यामध्ये. येस. फार एक्सलंट क्रिएटर्स आहेत, बरेच मूवी आहेत त्यांचे. हा. तर गन्स अँड गुलाम्स पण क्राईम थ्रिलर कॉमेडी फार सुंदर अच्छा. आहे. ओके. हम्म. तर हे आपल्याला तुमचं कारण कळलेलं आहे की जी कमी जाणवते आजकालच्या कॉमेडीमध्ये ती म्हणजे स्क्रीनवर जे पेपरवर नीट लिहत नाही ते स्क्रीनवर व्यवस्थित येणारच नाही. येणार. करेक्ट. बरं आहे. आणि अजून तुम्ही कुठल्या इतक्यात मूवीज बघितल्यात दुसऱ्या जॉनराच्या? मी फारच सिलेक्टिव्ह आहो बघण्याबद्दल, कारण की एकतर काय आहे ना की रोजचं काम असल्यानंतर आपण त्याच गोष्टीला वेळ जास्त देऊ शकतो जे खरंच बघण्यासारखी आहे. बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया म्हणून
माझा वेळ फक्त युट्यूबवरच जातो. फेसबुक, इंस्टाग्राम तर नाहीच आहे माझं. हा हा. त्यामुळे मी फार सिलेक्टिव्ह आहे बघण्यासाठी. आता अच्छा. मी अनदेखी म्हणून एक वेब सिरीज होती सोनी हं. लिव्हवर. अच्छा त्याचा 3रा सीझन आलेला. अच्छा. हा, ती काइंड ऑफ मिर्झापूर सारखीच आहे. तर ती सिरीज बघितली. ओके. हा. त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला एक वन लाईनर सांगू शकाल तर चांगलं होईल. अनदेखी आणि मिर्झापूरमध्ये पॅरलल ड्रॉ करू शकता. जसं मिर्झापूरमध्ये एक फॅमिली असते, त्यांचा गन्स अँड ड्रग्सचा बिझनेस असतो, तसंच अनदेखीमध्ये सुद्धा एक फॅमिली असते मनालीमध्ये. ओके. त्यांचा पण गन्स आणि ड्रग्सचा बिझनेस असतो. अच्छा. आणि सर्वात सुरुवातीच्या सीझनला असं झालेलं की त्यांच्या घरी लग्न पार्टी असते हा. आणि डान्स गर्ल मधल्या एका मुलीचा मर्डर करतो ओके. त्या अटवाल फॅमिलीचा जो हेड. अच्छा. त्याची भूमिका हर्ष यांनी निभावलेली आहे. फार सुंदर ऍक्टिंग केली हर्ष यांनी, एकदम एक्सलंट ऍक्टर. अच्छा. ऍक्टिंग साठी तर बघावंच अनदेखी. फार छान ऍक्टिंग केली हर्ष यांनी. अच्छा. तर ते तिथून चालू होते की तिचा मर्डर होतो आणि मग सगळे कसे काय इन्व्हॉल्व्ह होत जातात. मग ती मुलगी बंगालवरून आली असते, तर बंगाली पोलीस ऑफिसर येतो. उपेंदू बरंच काहीतरी नाव आहे त्यांचं, फार लेजेंडरी आहे. दिबेंदू भट्टाचार्य, करेक्ट करेक्ट. तर ते पोलीस ऑफिसर दाखवलेले आहेत. मग दुसरे पण सहकलाकार आहेत, त्यांनी पण फार छान ऍक्टिंग केली. आणि मग ते सीझन ड्रॅग होत जातो की एका खुनामागे कशा काय खून वाढत जातात, तसं मिर्झापूरमध्ये होतं. अच्छा. पण बेस वेगळा आहे. फॅमिली क्राईम वर. हा, आणि तो पण चांगल्या प्रकारे लिहिला गेलेला आहे. म्हणून तो जरी आजकाल क्राईम थ्रिलर फार कॉमन झालेला आहे, राईट, गन्स आणि ड्रग्स हे सगळ्याच सिरीज आणि मुव्हीज मध्ये दिसूनच जातं आपल्याला. त्यामध्ये सुद्धा अनदेखी काहीतरी वेगळं घेऊन येतं, कारण की ते पुन्हा चांगल्या प्रकारे लिहिल्या गेले. अच्छा. वा. हा, मी नक्की बघीन ही वेब सिरीज. मी बघितलेली नाहीये. अनदेखी बघा. अनदेखी नक्की बघतो. याच्या आधी नेटफ्लिक्सवर आलेली सिरीज कोणाची, वरुण सोबतीची, कोहरा. हा, कोहरा मी बघितली आहे. हा, कोहरा वेब सिरीज पण चांगली होती. कोहरा खूप सुंदर शो आहे तो. हा, खूप सुंदर. ज्या प्रकारे त्या पोलिसाचं इंटरनल लाईफ आणि त्याच्या इंटरनल लाईफ मध्ये त्याच्या वर्किंग प्रोफेशनल लाईफ वर होणारे जे चित्रण दाखवलंय त्यांनी, ते फार सुंदररीत्या दाखवलेलं आहे. आणि अगदी साधं कथानक आहे. साधं कथानक आहे. एक इंग्लिश व्यक्तीचा खून होतो आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं होतं, बरोबर. म्हणजे याविषयी पूर्ण वेब सिरीज आहे. या थीमच्या अराउंड बऱ्याचशा वेब सिरीज किंवा मुव्हीज येत राहतात, पण त्यामध्ये सुद्धा काहीतरी नाविन्य प्रकारे दाखवून ती सिरीज चालली. येस. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पाताल लोक जी वेब सिरीज आहे ना, त्याच्या क्रिएटर्सनेच कोहरा ही वेब सिरीज तयार केलेली आहे. हा, बरोबर. आणि त्याने ना, सुदीप शर्मा, करेक्ट. आणि त्याने ना एक गोष्ट चांगली केलेली की पंजाब बेस्ड मूवी होतो, तर ऑथेंटिक पंजाबी दाखवली. असं काहीतरी बॉरोड पंजाबीने दाखवली, ऑथेंटिक दाखवली. अगदी बरोबर. येस. हा, इव्हन त्या मला एक सीन आठवतो, जो ट्रक ड्रायव्हरचा जो हेल्पर असतो, त्याचं नाव गोटी. गोटी किधर गया. ऍक्च्युली नाव असतात तशा लोकांचे, गोटी, टोटी असतो. टोटी. हा, तर फार चांगल्या प्रकारे बनवली. छान. खूप मस्त गप्पा रंगलेल्या आहेत आपल्या. हो. आता आपण अजून मला काही प्रश्न विचारायचे आहेत. हो. हा, तर मला एक विचारायचं आहे की तुमचं जे आयटी क्षेत्र आहे, हो, त्याच्यात तुम्हाला बरेचसे टार्गेट्स वगैरे असतात. त्याच्यामुळे तुमचं प्रेशर पण असतं तुमच्यावर कामाचं वगैरे. सो आता तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही युट्यूबवर जास्त वेळ व्हिडिओ किंवा तुम्ही तुमचा मोस्टली टाइम जो असतो, जो फ्री वेळ असतो किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही जो काही थोडासा वेळ असतो तो त्याच्यातला काही भाग युट्यूबवर घालवता वेळ.
हो, हो. इतर सोशल मीडिया किंवा इतर नेटफ्लिक्स किंवा OTT प्लॅटफॉर्म बघण्यापेक्षा. अ, सो मला माझा प्रश्न हा आहे, की हं, आजकाल कंटेंट कमी झालाय का बघण्यासारखा, की तुम्हाला YouTubeवर तुमचा जो हं, वेळ आहे त्यातला काही भाग YouTubeला द्यावासा वाटतोय, की तुम्हाला काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये? तुम्हाला म्हणजे तुम्हाला एकट्याला नाही, पण इन जनरल लोकांना काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये, की OTTजवर किंवा जो स्क्रीन मीडिया आहे त्याच्यावरचा कंटेंट बघायला त्यांना आवडत नाही किंवा त्याचं प्रमाण कमी झालं आहे? मला वाटतं असं. कारण की पूर्वी फक्त टीव्ही असायचे आणि टीव्हीवर जे दिसायचं ते लोकं बघायचे. बरोबर. परंतु आज सोशल मीडियामुळे म्हणजे YouTube तर सोडूनच द्या. एखाद्याला फक्त फूड कंटेंटच बघायचं आहे, तर तो Instagramवर जाऊन फक्त फूड टाइप केल्यावर त्याला रील्स भेटतील आणि 30 बरोबर. सेकंदमध्ये त्याचं सॅटिस्फॅक्शन होऊन जाईल. बरोबर. तर पूर्ण फूड व्लॉगिंग सुद्धा त्याला बघायची जरूरत नाही अच्छा. किंवा एक चॅनल फॉलो करायची पण जरूरत नाही. तर तो Instagramवर जाऊन त्याला लागेल त्या रील्स बघू शकतो. जगभरातलं फूड्स एक्सप्लोर करू शकतो आणि इट अप्लायज टू एव्हरीथिंग. ठीक आहे. अच्छा. त्यामुळे सोशल मीडिया, YouTube असो, Facebook असो यांनी जे पाहिजे कंटेंट ते तसं जवळ आणलेलं आहे. परंतु आणि झालं काय आहे, की जे ग्रॅटिफिकेशनचा जो टाईम आहे ना, तो जरा कमी-कमी होत चालला. लोकांना ओके. लोकं प्रत्येक गोष्टीत बोर होत चाललेले आहेत हां, हां, हां. आणि मोठं कंटेंट नाही बघू शकत आणि त्यातल्या तर पुस्तकं तर अजिबात नाही वाचू शकत लोकं. अच्छा. हां. त्यामुळे मी पुस्तकं सुद्धा वाचतो. मध्ये तुमच्यासोबत शेअर पण केलेलं मी. बरोबर, नदिष्ट बरोबर. म्हणून एक कादंबरी वाचलेली मनोज बोरगावकर सरांची. अच्छा. आत्ताच मी नारायण धरप यांचं कळ्या कपारी म्हणून पुस्तक संपवलेलं. ओके. भूतांच्या गोष्टीवर ते पुस्तक होतं. म्हणजे नारायण धरपांची स्पेशालिटीच ते आहे. ते पण बरोबर, फार बरोबर. सुंदर पुस्तक होतं. तर अच्छा. मी असा वेळ पण काढतो, आवर्जून काढतो पुस्तक वाचण्यासाठी आणि आवड असायलाच पाहिजे. वाह! खूप छान वाटलं ऐकून. पुस्तकांची पण आवड असायला हवी आणि पुस्तकं पण वाचायला हवी. आजकाल तर पुस्तकं वाचणारे फार कमी लोकं मला दिसतात आजूबाजूला. हो. म्हणजे आज पुस्तकं तर सोडाच, पण एखादी वेब सीरीज किंवा टीव्ही काही एखादं बघायला घेतलं ना, ते 5 हां, मिनिटांही जास्त बघू नाही शकत. तर नाहीच बघू शकत. झालंच ते आहे की 30 सेकंदाच्या वर कुठलं कंटेंट नाहीये आता. बरोबर. जे रील्सच आपले 30 सेकंदाचे आहे ना, त्यामुळे लोकांचं आता ते ग्रॅटिफिकेशन टाईम कमी झाले. ओके. मला थोडंसं समजावून सांगाल का एक्झॅक्ट ग्रॅटिफिकेशन टाईम याचा अर्थ काय ते? सो ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय? की संतुष्टी पाहणे. अच्छा. की माणूस पहिले संतुष्ट होण्यास बराच वेळ लागत होता त्याला. अच्छा. बरोबर. हो, आता हो. माणसाला कसं झालेलं आहे की लवकर संतुष्ट होतोय. ओके. राइट. म्हणजे काहीतरी बघायचं आहे तर पटकन टाइप केलं आणि त्याला पटकन भेटलं. बरोबर. स्ट्रगल नाही करावं लागत आहे. त्याच्यात धडपड नाही करावं लागत आहे. त्यामुळे संतुष्ट होण्याचा वेळ जी आहे, ते आता हां, कमी हां. झालंय. तेच ग्रॅटिफिकेशन. अच्छा. आलं हां. लक्षात. ओके. सो त्या तुमचं असं म्हणणं आहे, की एकंदर जे आपण वेब सीरीज किंवा ज्या काही गोष्टी करतो बघण्यासाठी म्हणजे YouTubeवर हां. झालं किंवा इतर माध्यमं झाली त्याच्यावर जे आपण बघतो, तर बरोबर. त्याच्यात जी संतुष्टी आहे, हां. ती लवकर आजकाल मिळत नाहीये. म्हणजे होत नाहीये एक प्रकारे. आणि बरोबर. त्यामुळे आपल्याला ते लगेच बोर होतं आणि आपण ते अर्ध्यातून सोडून देतो म्हणा किंवा आपण ते बघतच नाही. बरोबर. अच्छा. नाही ही एक विचार करण्याची गोष्ट आहे अतिशय. आणि बघून घ्या ना, पहिले तरी लोकं मूव्हीज बघण्यासाठी थिएटरमध्ये जात होते. बरोबर. म्हणजे मी सुद्धा जात होतो. पण आता मी मूव्हीला तेव्हाच जातो जेव्हा तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स असतो. अच्छा. हां. अदरवाईज तो OTTवर येणारच आहे ना. जसं बरोबर. जॉन विकचा जेव्हा पहिला पार्ट आलेला ते मी सगळे ऑफलाईनच बघितलेले. पण अच्छा. जेव्हा मला जॉन विक हा समजला मूव्ही, की हा मोबाईलवर बघण्यासारखा किंवा टीव्हीवर बघण्यासारखा मूव्ही नाहीये. त्यामुळे तो अच्छा. एक्सपिरियन्स करण्यासाठी मी थिएटरमध्येच गेलो. ओके. हां. बरोबर आहे ना, की माझं ग्रॅटिफिकेशन तसं तर होतच आहे ना. बरोबर. पण काही मूव्हीज असतात ते सिनेमामध्ये जाऊनच बघायला हवे. अच्छा. आलं लक्षात. हं. छान.
हे खूप छान माहिती सांगितली तुम्ही. आता आपण वळूया पुस्तकांकडे. हो. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की तुम्ही एक नदिष्ट नावाचं पुस्तक वाचलं हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही नारायण धारपांच्या कथा वाचल्या. हो. हो. तर आम्हाला जरा त्या कथांविषयी सांगा. एकंदर म्हणजे तुम्ही कुठल्या कथा वाचल्या आणि तुम्हाला काय कसं वाटलं त्या कथा वाचून? हो. हो. सर्वप्रथम मी नदिष्ट बद्दल सांगेल. हा, बिलकुल प्लीज सांगा. त्याच्याबद्दल सुद्धा मी म्हणजे बॅकग्राऊंड सांगेल थोडंसं. हा. प्रत्येक दिवाळीत लोक काही ना काही खरेदी करतात दिवाळीची. कपडे असो किंवा सामान असो किंवा हम्म. खाण्यापिण्याचं सामान असो. तर माझी खरेदी ही पुस्तकांची असते. तर अमरावतीमध्ये नगर वाचनालय म्हणून आहे. बरोबर. तर नगर वाचनालय फार जुनं आहे आणि शाळा आहे ऍक्च्युली, आणि शाळेत मोठी लायब्ररी आहे. हो हो आणि हो. वर्षभर तसं पुस्तकांचं प्रदर्शन चालूच असतं, पण दिवाळीमध्ये ते स्पेशल असतं. बरोबर. त्यामुळे जेव्हा कधी मी अमरावतीला माझ्या होम टाऊनला जातो तेव्हा मी पुस्तकं खरेदी करतो. तर मी असंच पुस्तकं बघत होतो, काही एक दोन घेतले सुद्धा होते. तर त्यामध्ये मला मराठी सेक्शन मध्ये नदिष्ट म्हणून एक छोटी अशी कादंबरी दिसली. अच्छा. आणि मुखपृष्ठ असं काही वेगळं नव्हतं, पण नदिष्ट हे जे नाव होतं हा ते हा. नावच जरा विलक्षण वाटलं मला. वा. आणि म्हणून मला असं वाटलं की गिव्ह इट अ ट्राय, का नाही. आणि त्याच्या मागच्या बाह्यपृष्ठावर सुद्धा असं काही विशेष करून लिहिलं नव्हतं की कशा प्रकारची कादंबरी आहे, तरी सुद्धा मी ती घेतली. पण अच्छा. मी सांगतो तुम्हाला की ज्या दिवशी मी ते कादंबरी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली, मी अगदी हम्म. 5 दिवसात ती पूर्ण कादंबरी संपवून टाकली. प्रत्येक दिवशी एक एक चॅप्टर म्हणजे असं खाऊन घेत होतो मी. अच्छा. कारण की मनोज बोरगावकर सरांची जी लिहिण्याची शैली एवढी हा. सुमार होती की नदी आणि तिथल्या घडणाऱ्या घडामोडी ते अक्षरशः डोळ्यासमोर ठेवत होते. तर मनोज बोरगावकर यांच्याबद्दल थोडंसं सांगतो. तर प्लीज सांगा. हो, ते प्राध्यापक आहेत. म्हणजे आता मला माहिती नाही रिटायर झाले की नाही. अच्छा. पण त्यांची बालपणाची सवय होती नदीवर जाऊन पोहण्याची. तर ओके. ती सवय छंदामध्ये कधी कन्व्हर्ट झाली. आणि नदीसोबत जे नाळ त्यांचं जुडली आणि नदीच्या काठावर त्यांना कोण कोण माणसं मिळाली त्याबद्दल, त्या कथनकाबद्दल ते पुस्तक आहे. तर अच्छा. प्रत्येक चॅप्टर मध्ये त्यांनी त्या नदी काठावर कोण कोण माणसं भेटली, काय काय अनुभव आले ते त्यात मांडलेले आहेत. ओके. हा. त्यामध्ये मग त्यांना शिकवणारे म्हातारे एक व्यक्ती असो, ज्यांच्याबद्दल त्यांना फार आदर की त्यांनी त्यांना शिकवलं नदी पोहणं. ठीक आहे. मग त्या दिवशी त्यांना एखादा भिकाजी म्हणून भिकारी असो भेटलेला, किंवा अच्छा. एखादे तृतीयपंथी असो सगुणा, मग सगुणाची स्टोरी. ठीक आहे. ओके. किंवा त्या नदीमध्ये मासे पकडणारा एक बामणवाड. अच्छा. ठीक आहे. वा. तर अशा बऱ्याचशा कथा त्यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहेत. अच्छा. स्वतःचे अनुभव, दुसऱ्या लोकांचे अनुभव त्यामध्ये मांडलेले आहेत, जे लोक आपल्याला सहजासहजी रस्त्यावर मिळत नाही. हा हा हा. ठीक आहे. अशा लोकांचे अनुभव त्या नदिष्ट पुस्तकात नदीद्वारे मांडलेले आहेत. ओके. तर आलं लक्षात. आणि प्रत्येक कथामध्ये नदी कशी जगवते माणसाला किंवा त्यांना कसं जगवलं हे त्याबद्दल त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. ओके ओके. म्हणजे ही सगळी पात्र जी आहेत ती हा, नदीभोवती त्यांनी लिहिलेली आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे ही पात्र नदीचा आणि काल्पनिक पात्र नव्हती, खरोखर पात्र होती ती. अच्छा. हा हा. पण हा, एवढंच पण की ते त्यांना नदीच्या काठावर मिळालेली पात्र. नदीच्या काठावर म्हणजे हा, आणि त्याच्यात आपल्याला असं. हा. हा, बोला बोला. बोला, सॉरी. हा, तर ती पात्र जी होती ती त्यांच्या जीवलगाची नव्हती. ठीक आहे. हा हा. त्यांच्या रक्ताची नव्हती, पण तरी सुद्धा रक्तातल्या नात्यासारखी होती ती. जसं ओके. नदीच्या काठावर वर मंदिर होतं, मंदिरातला पुजारी, किंवा तो म्हशी फिरवणारा कालू भैया. ओके. तर मंदिरातल्या पुजाऱ्याला ते आवर्जून पैसे देऊन ठेवायचे, ₹100. तर हा मंदिरातला हा. पुजारी नेहमी त्यांच्यासाठी चहा बनवून ठेवायचा नदी पिऊन आल्यावर. तर ओके. अशी ही नाते बनत गेलेली त्या नदीच्या काठावर. अच्छा अच्छा, आलं लक्षात. सही. हा. म्हणजे नदीचं जे कॅरेक्टरिस्टिक असतं
हा. की नदी वाहती असते. हो. तर मनुष्याचा स्वभाव पण नदी चंचल असते. वाहन बरोबर. म्हणजे चंचलता ना. मनुष्याचा स्वभाव पण बराच चंचल असतो. एका बरोबर. जागेवर कधी टिकत नाही. किंवा बरोबर. नदीमध्ये कुठे खोलता असते, कुठे बरोबर. अगदीच तळपायाशी आपल्याला पाणी लागतं नदीत. बरोबर. म्हणजे नदीचं एक समांतर डिस्टन्स म्हणजे खोली नसते. वेगवेगळ्या त्याच्यात डेप्थ्स असतात. बरोबर. जसं मनुष्याच्या स्वभावात वेगवेगळ्या डेप्थ्स असतात. बरोबर. बरोबर. नदी कुठे कुठे गढूळ असते, कुठे कुठे स्वच्छ पाणी असतं. तसे मनुष्याचे विचार असतात. हो, हो, हो. बरोबर. नदीच्या हो. मध्ये नदी कोणाला तहान लागली असेल त्याला पाणी पिऊन तो त्याची हो. तहान बुजवू शकतो किंवा एखादा जण बुडून त्याचा जीव पण जाऊ शकतो. बरोबर. सो हे सगळे जे गुणधर्म आहेत नदीचे, हो, हो. सो तशा प्रकारची माणसं आणि ते आणलेले त्याच्यातून निर्माण झालेले अनुभव अनुभव. हो. या सगळ्याचा शाब्दिक चित्रण म्हणजे नदीष्ट हे पुस्तक आहे असं नदीश. मला वाटतं. मी पुस्तक वाचलेलं नाहीये पण एकंदर तुमच्याशी बोलताना मला जे जाणवलं त्याच्यावरून मी हे हो. बोललो. तर माझं बरोबर आहे का असं मला विचारायचं आहे. हो, बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे नदीमधून प्रत्येक भेटलेल्या व्यक्तींची खोली, डेप्थ हा. त्यांनी एक्सप्लोर केलेली. अच्छा अच्छा. आणि जे लेखक आहेत मनोज सर, हा 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 हा. प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांचं कुतूहल असायचं, की समोरचा अच्छा. व्यक्ती कोण आहे, त्यांना असं आतुरता राहायची, जाणून घ्यायची. हा. समोरच्या माणसाची स्टोरी नक्कीच काही ना काही स्टोरी असेल, तर ती स्टोरी एक्सप्लोर करायची आणि ती स्टोरी त्यांनी प्रत्येक अध्यायामध्ये मांडलेली आहे. मांडलेली आहे प्रत्येक कॅरेक्टरची. प्रत्येक. सुंदर सुंदर. याच्यावर एक खूप सुंदर सिनेमा पण बनू शकेल. काय वाटतं तुम्हाला? कदाचित. नक्कीच. एक वेब सिरीज बनवू शकतो. वेब सिरीज बनू शकते. वा, सुंदर. हा. आजकाल तर अशा वेब सिरीज फार कमी येत आहेत. हा. ही एक आली तर खूप छान वाटेल. म्हणजे जरा हा. फ्रेश आणि काहीतरी बघायला मिळेल. मी एक असाच व्हिडिओ ब्लॉग बघत होतो. मला वाटतं भाडीपाचा आहे. त्यामध्ये अच्छा. सौमित्र होते, आपले कदम काका. अच्छा. हा. आणि सौमित्र कदम. हो, आणि हा. सोनाली कुलकर्णी. ओके. हा. तर ते दोघं कुठेतरी रिसॉर्टवर वीकेंड घालवायला जातात आणि त्यांच्या गप्पांमध्ये नदीष्टचा उल्लेख होतो. सौमित्र नदीष्ट या पुस्तकाचा उल्लेख करतात आणि ते सुद्धा फार कौतुक करतात. ओके. आलं हा. लक्षात. छान. मी नक्की हे पुस्तक वाचणार आहे आता. हो. आपण आता जेव्हा भेटू तेव्हा तुम्हीच मला ते पुस्तक द्याल. अशी येस, मी येस. मागणी करतो. बरं, बरं. नक्की. आता आपण नदीष्ट हा विषय झालाय आपला. आता हो. आपण नारायण धारपांच्या कथांकडे जाऊया. तुमच्या बोलण्यात असं आढळून आलं की तुम्ही नारायण धारपांचं पुस्तक वाचलं. तर हो, हो. त्याविषयी थोडंसं आम्हाला माहिती द्यावी आणि कसं एकंदर तुम्हाला ते वाचून जो थ्रिल आलेला आहे हो, त्याच्याविषयी हो. जरा सांगा. हो, हो. 12 ते 13 कथानक होते त्यामध्ये. अच्छा. तसे नारद धारपांचे बरेच सारे पुस्तक आहेत. तर हम्म. त्यामधलं मी कळ्या कपारी म्हणून एक पुस्तक निवडलेलं. या दिवाळीतच मी ते घेतलेलं. अच्छा. तर सगळ्याच कथानक भूतांशी रिलेटेड नव्हते किंवा असं पण अच्छा. नव्हतं की सगळ्याच कथानकामधून भूत किंवा काहीतरी पॅरानॉर्मल गोष्ट समोर आलेली होती. अच्छा. तर काही काही सायकोलॉजिकल थ्रिलर सुद्धा होतं त्यामध्ये हम्म. आणि काही काही मनो मनोस्थितीला जे म्हणता येईल अवलंबून अशा कथानक सुद्धा होते, अच्छा. मनोविकाराशी रिलेटेड. ओके ओके. हा. हा. तर फार चांगले कथानक होते त्यामध्ये. माझं अच्छा. सगळ्यात शेवटचं जे कथानक होतं कळ्या कपर या टायटलवरच आधारित, ते सगळ्यात आवडतं कथानक होतं. अच्छा. सो त्याच्यात तुम्हाला काय आवडलं असं मी विचार. अच्छा. तर सगळेच कथानक नाही सांगू शकणार मी. आता मला तेवढं आठवत पण नाही, रिकॉल पण नाही करू शकत. पण मी ओके. शेवटचं कथानक जे वाचलं कळ्या कपारी, हा हा. त्याबद्दलच थोडक्यात सांगतो. हा प्लीज. त्या कथानकामध्ये असं असतं की गोविंदराव म्हणून एक कॅरेक्टर आहे. ते स्टुडंट असतात मनसोपचाराचे अच्छा. आणि त्याने जे सिनियर असतात गाईड,
डॉक्टर चितळे, ठीक आहे. तर ओके. डॉक्टर चितळ्यांकडे एक केस येते रानडे परिवाराची. अच्छा. तर कमलाबाई रानडे आणि त्यांचे मिस्टर असतात रानडे म्हणून. त्यांचं नाव विसरलं होतं, कृष्णराव रानडे कदाचित. अच्छा. तर कृष्णराव रानडे हे कमलाबाईंना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा असं म्हणता येईल त्यांच्या जे मेंटल हॉस्पिटल असतं त्यामध्ये आणून सोडलेलं असतं. ओके. आणि गोविंदरावांना सांगतात की तू कमलाबाईला प्रश्न विचार, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय त्रास आहे. तर कमलाबाई त्यांचं मांडणं चालू करतात. कमलाबाई अच्छा. म्हणतात की माझं लग्न झालं रानडेसोबत, कृष्णराव रानडेसोबत. तेव्हा फार चांगलं असं चाललेलं होतं आणि पहिले मी पुण्याच्या कुठल्या तरी भागात राहायचे, पण गेल्या 5-6 वर्षात मी इकडे आलोय जिमखान्याकडे, डेक्कन जिमखान्याकडे. अच्छा. तर तिथे असा प्रशस्त वाडा होता, खाली 4 खोल्या आणि वर 4 खोल्या. आणि वर जायसाठी एक जिना 2 खोल्यांमध्ये आणि अजून बाहेरच्या 2 खोल्यामध्ये वरच्या जायसाठी बाहेरून जिना होता. अच्छा. ठीक आहे, असे 2 जिने होते, एक आतमधून जिना, एक बाहेरून जिना. बरोबर. तर वरच्या माळ्यावर मग एक कपल राहायचं, म्हातारं कपल. अच्छा. तर एके दिवशी आणि 1962 चा असा काळ असतो तो, आणि त्या काळामध्ये बरेचसे युद्ध झालेले आपले. हो. तर रानडे याच युद्धाच्या दरम्यान दिल्लीला जायचं ठरवतात काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गव्हर्नमेंट कडून. आणि कमलाबाई याच्या आधी कधी एकट्या राहिलेल्या नसतात, त्यामुळे त्यांना धाक येतो थोडासा की आता आपल्याला एकटं राहावं लागणार. पण तरी सुद्धा वर भाडेकरी असतातच, त्यामुळे त्यांना तेवढी हे असते, सपोर्ट असतो, आधार असतो. भीती नसते तेवढी. हा, भीती नसते तेवढी, तो आधार असतो की वर तर आहेच ना. हो हो. तर रानडे चालले जातात आणि मग काय होतं ना की सुरुवातीचे काही दिवस फार चांगले असतात, पण त्याच्यानंतर थोडस त्यांना ना काही ना काही भास हवावे लागतं, भास चालू होतात. अच्छा. तर वर जो जिना जातो वरच्या खोलींमध्ये, सॉरी खालच्या खोलींमधून वर जायसाठी जो जिना असतो, पायऱ्या असतात, त्या 2 खोल्या तशा अडगळीच्याच असतात. अच्छा. आणि त्याला लागून ज्या 2 खोल्या असतात वर, त्या 2 खोल्यांमध्ये भाडेकरी राहत असतात. मिसेस आणि मिसेस वैकुंठे असं काहीतरी असतं त्या भाडेकऱ्यांना. अच्छा. तर एके रात्री काय होतं ना की कमलाबाई झोपलेल्या असतात आणि रेडिओ अचानक चालू होतो. ओके. बापरे. आणि कमलाबाई खळबळून जाग्या होतात आणि जातात समोर हॉलमध्ये आणि रेडिओला बंद करतात. दुसऱ्या दिवशी असं होतं की त्यांना असं वाटतं की वरच्या खोलींमध्ये ज्या अडगळीच्या खोल्या असतात त्यामध्ये कोणी धावतंय. ठीक आहे. अच्छा. त्यांनी जाग येतो. तर हे कंटिन्यू होत राहतं. आता त्यांना हे समजत नाही की मला भास होते की हे खरंच आहे. नेहमी त्यांना ना चिदळण्याचा, हसण्याचा असा आवाज येत राहतो. अच्छा. तर एके दिवशी काय होतं ना की त्यांना ना अंगणात 2 मुली दिसतात, काहीतरी फुलं वेचताना. अच्छा. आणि त्यांना लक्षात येतं की ह्या 2 मुली त्याच मुली आहेत ज्या माझ्या बहिणी आहेत. ओके. ठीक आहे. आणि मग त्या घाबरून जातात, कारण की त्यांच्या ज्या बहिणी असतात त्या लहानपणीच वारलेल्या असतात एका ऍक्सिडेंटमध्ये. अरे बापरे. हा. आणि मग त्या खोलीमध्ये पुन्हा परत येतात आणि काय होतं ना की जो जिना असतो वर जायचा, त्या जिन्यावर त्यांना एक मुलगा 8 वर्षाचा साधारण उभा दिसतो. आणि थोडासा जिन्याच्या वर उभा असतो तो, आणि तो आवाज देतो, शुक शुक. अच्छा. शुक शुक असा आवाज देतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही जवळ आहे, असा हात वर येतो जवळ येण्यासाठी. ओके. तर त्यांना तिथेच भुरळ येते आणि ते पडतात. अच्छा. तर ती रात्र तशीच जाते आणि दुसऱ्या दिवशी काय होतं की जे भाडेकरू असतात ते त्यांना समोर येतात आणि सांगतात की आम्ही आज खोली सोडून चाललोय. तर त्या जाब विचारतात की का चाललेत तुम्ही. तर ते सांगतात की इथे काहीतरी विचित्र होत आहे. आम्हाला नेहमी असा आवाज येत राहतो, रेडिओचा आवाज, कोणी बोलण्याचा आवाज, खिदळण्याचा आवाज. तर कमलाबाईंना वाटतं की आपल्यालाच भास नाही होते, यांना पण दिसलेलं आहे काहीतरी. अच्छा. तर ते तर सोडून जातात. आता ही कमलाबाईची स्टोरी.
ओके. मग गोविंदराव पोचतात त्यांच्या मिस्टरकडे, कृष्णराव रानडे. हा हा. कृष्णराव रानडे वेगळी स्टोरी सांगतात. त्यात ते असं काहीतरी सांगतात की कमलाबाई मानसिक प्रकारे हल्लेली आहे डोक्याने. तिचे वडील जेव्हा वारले तेव्हा मी त्यांच्यासोबत लग्न केलेलं आणि रानडे हे त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत. ओके. हा. आणि कमलाबाई जरा दिसायला चांगल्या असतात त्यामुळे रानडे लग्न करतात. बरोबर. पण कमलाबाई थोड्याशा मनाने हलक्या असतात हा आणि हा. का म्हणून का त्या नेहमी त्यांना भासच होत राहतात रानडेच्या हिशोबाने. अच्छा. ओके. आणि व्यापारी असल्यामुळे त्यांचं आता कमलाबाईकडे काही तसं काही लक्ष राहत नाही आहे. आणि कमलाबाई आता 60 वर्ष झालेलं आहे त्यामुळे ते बरोबर. मेंटल हॉस्पिटलमध्ये आणून टाकून देतात. ही अच्छा. हा. गोविंदरावांची स्टोरी, सॉरी कृष्णरावांची. ओके. पण गोविंदराव कृष्णरावांची. काय करतात ना की असं थाप मारतात कृष्णरावांना की कमलाबाईंना ना काहीतरी फोटोग्राफ्स पाहिजे त्या वाड्यातली, जे आता बंद आहे वाडा, त्यामुळे हा तुम्ही हा. मला चाबी द्याल का त्या वाड्याची. अच्छा. तर हा. कृष्णराव म्हणतात ठीक आहे. त्यांचा एक नोकर असतो त्यांना घेऊन पाठवून देतो गोविंदरावांचं. बरोबर. तर मध्ये गोविंदराव मग भाडेकरांना भेटायला जातात आणि भाडेकर हा. सुद्धा तीच स्टोरी सांगतात जी कमलाबाईंनी सांगितली. अच्छा. त्यामध्ये एक विलक्षण घटना अशी की एक दिवशी काय होतं की आणि भाडेकरी वरच्या खोलींमध्ये राहतात 2 बरोबर. आणि त्यांच्या बाजूच्या 2 ज्या खोली असतात त्या अडगळीच्या असतात, ते बंदच असतात, कुलूप नसतं पण बंद असतं. आलं लक्षात. तर एके रात्रीनं त्या खोल्यांमधून त्यांना आवाज येतो. अच्छा. तर ते कोसंबे जे आहेत, हा मला हा. आठवत नाही त्यांचं सरणं, कोशिंबेच असतं असं काहीतरी. हा तर हा. ते मिस्टर कोशिंबे जाऊन ते दरवाजा उघडतात अडगळीच्या खोलीत. आतमध्ये ओके. काळा कुट्ट अंधार. हा हा हा. ठीक आहे. तर बड्या हिमतीने हे ते ओरडतात की कोण आहे रे तिकडं, हा हा. फार आवाज होतोय, चुप बसा. हम्म. पण यांचे पाय काही आतमध्ये जायला तयार आहे. शिरत नाही, तयार नसतात बरोबर. हा. फॉर ऑब्वियस रिझन. पण त्यांना असं बरोबर. काहीतरी भास होतो की कोणतरी आपल्या जवळ जवळ येत आहे. अच्छा. तर त्यांची भांबरी उडते आणि ते एकदम मागे हटतात आणि दरवाजा खाडकन बंद करून टाकतात. बरोबर. पण त्यांना भास झालेला असतो की कोणतरी आहे. तर अच्छा. ते सुद्धा दुसऱ्या दिवशी जेव्हा खोली सोडून जातात तर त्यांना जे आहेत कमलाबाई त्यांना सांगतात की आम्हाला ना 2 मुली दिसलेल्या अंगणामध्ये फुलं वेचताना हा हा हा. आणि त्या कोण मुली आहेत ते आम्हाला माहित नाही आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत बोलताना दिसता. अच्छा. तर हे सगळं विचित्र आहे त्यामुळे आम्हाला सोडून जा. बरोबर. आता उरतो फक्त वाडा. तर गोविंदराव काय करतात, गोविंदराव जातात त्या नोकराला घेऊन. हा. रानडेच्या नोकर जो असतो ना ज्याच्यावर चाबी असतो वाड्याची, त्याला घेऊन हा हा हा. वाड्यावर पोहोचतो. तो बरोबर. वाडा आता पूर्ण धूळ खात पडलेला असतो, सगळं झाडी वगैरे वाढलेली असते आणि नोकर बरोबर. बाहेरच उभा असतो. हा कुलूप उघडून गोविंदराव आतमध्ये शिरतो हा. आणि खोल्या तशाच असतात जसं कमलाबाई सांगतात, 4 खोल्या वरती, 2 खोल्या अडकडीच्या. सो बरोबर. हा एक एक खोली खोली अशी फिरत जातो आणि हा हा. फोटोग्राफ्स तर आणायचे नसतातच कारण की त्यांनी थाप मारली. बरोबर. आणि गोविंदरावजवळ एक बॅग असते. सगळ्या खोल्या फिरून जातो आणि थोडासा अंधारी असतो तर तो त्याला थोडीशी भीती वाटते कारण की एवढ्या स्टोरीज ऐकल्यानंतर. बरोबर. तर तो मागे फिरतो हम्म. आणि आता हॉलमध्ये जसा मागे फिरून एंटर होत असतो त्याला मागून आवाज येतो शुक. अच्छा. तर तो मागे फिरतो आणि त्याला एकदम अवाक होऊन जातो की माझा भास आहे की काय, कारण की शुकशुकवाली स्टोरी तर कमलाबाईंनी सांगितली होती, कदाचित होऊ शकते हो माझा भास हो आहे. हो. तर तो पलटतो मागे. हा हा. कमलाबाईंनी सांगितल्याप्रमाणे तसाच मुलगा जिन्यावर उभा असतो अरे बापरे. आणि तो मुलगा, त्या मुलाचं नाव श्रीकांत असतं कमलाबाईनुसार. अच्छा. ठीक आहे. तर तो मुलगा त्यांना हातवारे करतो, तो इकडे आहे. हा हा. तर गोविंदराव काहीही डोकं लावत नाही आणि तसाच बाहेर पडतो आणि खाडकन कुलूप लावतो. अच्छा. आणि मध्ये एक मी विसरलो सांगायचं, मध्ये डॉक्टर चितळे सुद्धा येतात त्यांचे हा सिनियर हा. गोविंदरावचे. अच्छा. तर त्यांच्यानुसार असं असतं कमलाबाईंना कोणीही भावंड नसतात, ते सगळं त्यांच्या काल्पनिक स्टोरी आहे. अच्छा. इनफॅक्ट कमलाबाई सिंगल चाइल्ड असतात, तर त्यांना खेळण्यासाठी कोणी नव्हतं लहानपणी, त्यामुळे त्यांनी हे कॅरेक्टर बनवलेले आहे. अच्छा. असं काहीही नाहीये इनफॅक्ट. ते डॉक्टर ओके. चितळेनुसार. पण मग जे गोविंदरावने बघितलं ते खरं होतं की भास होतं हे माहित नाही. बापरे.
ही स्टोरी सांगतो. सुंदर म्हणजे कदाचित भीती बरीच मोठी सांगितली मी स्टोरी, पण असं कथा. नाही, पण फारच छान कथानक आहे आणि फारच भीतीदायक पण आहे. हा. कथा फारच छान होती नितेश, आणि आपल्या गप्पा पण फार छान झालेल्या आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, सो त्यामुळे मी आता तुझी रजा घेतो. जाताना फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी अजून काय रिकमेंड तू करू शकशील, पुस्तकं म्हणा किंवा वेब सिरीज म्हणा, तर ते फक्त आम्हाला तेवढं सांगशील आणि आपण मग आपल्या गप्पा थांबवूया. हो, नक्की. सध्या मी वप्पू काळेंचं पुस्तक वाचतोय, गावाकडच्या गोष्टी. अच्छा. अजून वाचण्याची सुरुवात करायची आहे, पण मी वाचणार ते. ओके. नंतर वेब सिरीज म्हणून तसं तर असं काही डोक्यात नाहीये, अच्छा. किंवा असली कुठली वेब सिरीज पण नाही आलेली आहे एवढे. ओके. मध्ये मी ही वेब सिरीज बघितली, 75. हो, नक्कीच 75 बघणार. येणार 28 तारखेला बहुतेक येणार. बरोबर. हा. हा. आणि मध्ये कुठली वेब सिरीज बघितली तुम्ही? नेटफ्लिक्स वरच आहे, ब्लॅक मिरर. अच्छा, ब्लॅक मिरर. ओके. हा. हा हा. हे ती जॉन पण इज बघू ऑफ. शकतो. करेक्ट. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. हो हो. फार बोलून बरं वाटलं आणि नवीन गोष्टी कळल्या, नवीन कथा कळल्या तुमच्याकडून आम्हाला. हो हो. तर तुमचं धन्यवाद मनापासून. धन्यवाद. हा हा. आणि आपलं पॉडकास्ट सगळ्यांना आवडेल ह्याची अपेक्षा करतो. हो ना. पहिलंच आमचं पॉडकास्ट आहे, त्याच्यामुळे बोलण्यामधला आत्मविश्वास किंवा इतर ज्या प्रोफेशनल पॉडकास्टर्सच्या कडून जे ऐकण्याचं असतं, म्हणजे जसं तुम्हाला ऐकू येतं तशी कदाचित मुलाखत ऐकू येणार नाही, कारण पहिलीच मुलाखत आहे. आम्हा दोघांनाही काही अनुभव नाहीये, तर कृपया त्याबद्दल माफी असावी. पण आपण परत अजून नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन येऊ. आणि नितेश, मला तुमच्याशी परत बोलायला आवडेल. तर याच गप्पांचा भाग 2 आपण परत घेऊन येऊ, तेव्हा आपण अजून नवीन गप्पा आणि अजून नवीन विषयांवर चर्चा करूया. नक्की. तर आता मी तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.